हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जेवण झालं, रात्री छान निवांत बसलो थोड्या वेळ आणि झोपलो. मग सकाळी उठल्यानंतर अगोदर लवकरच उठले होते कारण की मला सनराईज बघायचा होता, पण तो पण काही भेटला नाही. मग त्यानंतर बाहेर आले आणि म्हणजे समोर उठल्या समोर असा मोठा समुद्र बघितला ना, म्हणजे एक सुख म्हणतात ना, काय ते मला ह्यातच होतं. आणि मस्त समुद्र वगैरे बघितला आणि म्हटलं आता मस्त फ्रेश होऊ आणि जाऊया. पण मग म्हटलं अगोदर जाऊन येते, म्हणून मग अशी छोटीशी पायवाट होती तिकडून जायला. आणि गवतातून मग डायरेक्ट आमच्या हॉटेलच्या रूमपासून डायरेक्ट असा समोरून रोड होता, छोटीशी पायवाट होती तिकडे जाण्यासाठी. नंतर मग बीचवर गेले आणि गेल्या गेल्या हा कचरा बघा, कारण की समुद्र सकाळी सगळं पोटात घेतो आणि रात्री सकाळी पहाटे सगळं तो बाहेर फेकतो. पोटात काही तो घाण ठेवत नाही, सगळं बाहेर त्याने सगळं असं कचरा वगैरे आलेला होता बाहेर बीचवर. मग गेले आणि मला मेन गोष्ट म्हणजे काय, मला पाहिजे होता कासव. आणि माझी खूप इच्छा आहे की मला कासव पाहिजे, आणि म्हणून मी खास गेले होते कासव बघण्यासाठी की मला कासवाचं पिल्लू भेटतंय का. ते काय असं तसं भेटणार नव्हतं, पण एक म्हणलं चला लक बाय लक, लक छान असेल तर भेटेल. आणि मग सांगितलं होतं की सकाळी कासवाचे पिल्ले हे खडक आहे ना इकडे असू शकतात, पण तुम्हाला सांगते इथे कासव कमी आणि इकडे होते खेकडे जास्त. आणि खेकडे तुम्हाला सांगते डायरेक्टली असे पाण्यात आणि इकडे असे ह्याच्यावर खडकांवर वगैरे असे दिसत होते सकाळी सकाळी आले तेव्हा. म्हणून इतकं पाय असं जपून जपून टाकत होते, खूप अशी भीती वाटत होती कारण की खेकड्यांनी एकदा बोट धरला की बस विषय संपला. मग आणि तुम्ही बघू शकता पाणी इतका आत आहे, पण ते थोड्या थोड्या वेळाने म्हणजे जसं वेळ होणार तसं ते सगळं पाणी बाहेर येणार. हे खडक सगळे पाण्याखाली असतात. आणि मस्त एकटीच आले होते, छान समुद्राचा आनंद घेतला, सकाळचे पण फोटोज काढले आणि बसले होते थोड्या वेळ खडकांवर आनंद घेत. आणि त्या साईडला सगळ्या रूम्स वगैरे होत्या तिकडे, आणि आजूबाजूनी ना सगळा डोंगर होता. म्हणजे डायरेक्टली न फोन, न ट्रॅफिक, न दगदग, न काही. आणि तुम्हाला बोलले ना मी खेकड्याची पिल्लं, हे बघा ही अशी खेकड्याची पिल्लं होती छोटी छोटी. त्यांनी मला बघितलं डायरेक्ट आतमध्ये, तरी पण मी त्याला असं बोटाने बाहेर हे करण्याचा प्रयत्न केला, पण नाही. म्हटलं मला एवढी एवढी खेकड्याची पण भीती वाटत होती. म्हटलं चावलं ना म्हटलं, कारण की त्यांच्या ते नांगे असतात ना ते खूप डेंजर. आणि बघा समुद्राची लाट आली. पहिलीच माझ्या पायावर मी ठरवलं होतं आज जायचं नाही, पाय वगैरे ओले करायचे नाही, पण समुद्र आला आणि माझ्या पायाला स्पर्श करून गेला. मग चालले होते आतमध्ये अशी बघत होते, आणि हे बघा एक खेकड्याचं पिल्लू. आणि इतके खेकडे होते, मला असे रेड वगैरे कलरचे असे मोठे मोठे खेकडे दिसलेले. आणि हे मी सकाळी सकाळी शिंपले वगैरे गोळा केले आणि खूप असं, आणि मी खूप गोळा केले होते, पण मम्मी बोलली की असं समुद्राचं असं काही घरी न्यायचं नसतं. मग त्यानंतर रूमवर आले, फ्रेश झाले, आणि मग मम्मी बोलली की चल आपल्याला मासे आणायला जायचे, सकाळी सकाळी माशांचा बाजार असतो. म्हणून मग आम्ही गेलो, मासे आणायला चाललो होतो. आणि डायरेक्टली रूमवरूनच डायरेक्टली समोर दिसतं बीच. मग डायरेक्टली आले बाहेर आल्या घेतला चहा. आणि मी तुम्हाला सांगते की मी चहा पित नाही, पण हा चहा इतका सुंदर होता ना. आणि इकडे हार्ने बंदर म्हणून माशांचा बाजार असतो. म्हणजे डायरेक्टली कोळी लोक इकडेच, म्हणजे समुद्रातून डायरेक्ट जेव्हा मासेमारी करून जेव्हा ते बाहेर येतात त्या टायमिंगला ते डायरेक्टली इकडेच थांबतात, इकडेच त्यांच्या सगळ्या बोट येतात आणि इकडेच ते सगळे मासे काढतात. आणि इकडंच लगेच माशांचा लिलाव होतो. मग भरपूर जे व्यापारी वगैरे असतात ते येतात, माशांचा लिलाव होतो. किंवा जे आमच्यासारखे आलेले असतात फिरण्यासाठी ते सुद्धा सकाळी सकाळी इकडे मासे घ्यायला येतात. म्हणून आम्ही पण आलो. आणि तुम्हाला सांगू मेन गोष्ट म्हणजे इकडे आले आणि वास इतका घाण येत होता, स्मेल,
की म्हणजे अक्षरशः डोकं दुखायला लागलं होतं. म्हणजे मासा खाणं वेगळं, मासा धुवून स्वच्छ केला त्याचा वास वेगळा. आणि हे बघा हा कावळा चोर, एक मासा तो चोरी करून गेला. आणि हे वेगळं सगळं मासा, पण तो जो म्हणजे त्यांना जे वेस्टेज मासे असतात ना ते डायरेक्टली तसंच फेकून देतात. त्याचा वास इतका घाण ना, खूप त्या माशा मार्केटला घाण वास येत होता. मग आलो अगोदर पापलेट बघितली आणि तुम्हाला सांगते इतकी व्हरायटी होती. छोटी पॉपलेट, मोठी, मीडियम आणि प्रॉन्स वगैरे वगैरे इतकी व्हरायटी होती की बस. आणि परत बोंबील होते, म्हणजे खूप कोळंबी वगैरे हे ते भरपूर भरपूर. मग त्यानंतर मग माशांचं चाललं होतं आणि ते आपल्याला बघून रेट इतके वेगळे सांगतात ना, म्हणजे खूप महाग सांगतात ते आपल्याला बघून रेट. आणि कारण की आपण कसं बाहेरचे दिसतो म्हणून ते आपल्याला बघून रेट डायरेक्टली काहीच्या काही सांगतात. आणि शिवराज बघा इकडे, त्याला इतका वास आला ना तो लगेच गाडीमध्ये पळून गेला. त्याला मळमळायला लागलं होतं कारण की तो पीस म्हणा मासे वगैरे तो असं काही खात नाही. पण तो बघायला आला होता, पण तो वास त्याला आला ना तो ते बघूनच निघून गेला. आणि मम्मीचं चाललं होतं, मम्मी सगळीकडे इन्क्वायरी करत होती आणि ते सांगतच होते. प्रत्येकजण डायरेक्टली बघून वेगळे वेगळेच भाव सांगणार. मग मम्मी म्हटली जाऊ दे पॉपलेट वगैरे घेऊ आणि तिथेच आम्ही हॉटेलवर जिकडे स्टे करणार आहे, जिथे आम्ही राहणार होतो तिकडेच आम्ही ते बनवायला देणार. मग मासे वगैरे घेतले, छान त्यांनी साफ वगैरे करून दिले. परत घरी पण बोंबील वगैरे घेतले आणि थोडेसे व्हिडिओ शूट केले, फोटोज काढले, छान असा आनंद घेतला तिकडे पण. आणि निघालो रूमकडे. आणि रूमवर आल्यानंतर आम्ही त्यांना जातानीच नाश्त्याची ऑर्डर देऊन गेलो होतो की काय काय नाश्त्यामध्ये पाहिजे. मग त्यांनी नाश्ता आमच्यासाठी बनवून ठेवला होता. मग आल्या लगेच हातपाय धुतले आणि घेतला नाश्ता करायला. नाश्ता पण इतका सुंदर होता ना, कोकणी पद्धतीचा, खूप सुंदर, खूप खूप. म्हणजे ते दिवस मी अजून पण मिस करते. आणि महिना झाला, महिने 2-3 महिने झाले, पण ते व्हिडिओ मी आत्ता शूट करते. थोडेफार कामं वगैरे चालू होते. मग मस्त सगळ्यांनी नाश्ता केला आणि मम्मीनी परत मला रात्री मोदक आवडले होते ना उकडीचे, म्हणून मम्मीनी परत मोदक सांगितले आणि इथे मम्मीनी थालीपीठ मागवले होते. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके बाय.